पापा की परी जन्माला न आलेलीच बरी. मुली तू जन्मूच नकोस. बलात्कार आणि क्रूर हत्या यांची बळी पडलेल्या पीडित तरुणीपेक्षा आईच्या गर्भातच स्त्रीभ्रूण हत्येला सामोऱ्या जाणाऱ्या मुली कितीतरी नशीबवान म्हणायच्या. मुली स्त्रिया यांच्या बाबतीत घडणाऱ्या क्रौर्याची प्रतवारी करायची तर ती अशीच करावी लागेल. या जगात येऊन कुणाची तरी लाडकी लेक, लाडकी बहीण, लाडकी नात, पुतणी, भाची, मैत्रीण, बायको होऊनही कुणाच्या वासनाधीन विकृतीच्या शिकार होण्यापेक्षा जन्माच्या आधीच काय तो मृत्यू आलेला कधीही चांगला. काळजाचा तुकडा असलेल्या लेकीला प्रेमाने लाडाकोडात वाढवण्याची, शिकवण्याची, हवे ते सगळे मिळवून देण्याची इच्छा बाळगणाऱ्या आईबापांचा एकेकाळी हुंडा नावाच्या छुप्या पण भयंकर राक्षसाची दहशत होती. आज घडीला त्याची जागा बलात्कार या महाभयंकर अशा सैतानाने घेतली आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याची भीती बाळगतच जगण्यापेक्षा पापा की परी जन्माला न आलेलीच बरी असे कोणत्याही आईबापाला आज घडीला वाटत असेल तर त्यात चुकीचे काय? बलात्कार, क्रूर हत्या हा गेली काही वर्ष सातत्याने घडणाऱ्या गुन्ह्याच्या संदर्भातला भावनिक पसारा बाजूला ठेवला की उरते ते एकच सत्य, ते म्हणजे व्यवस्था. या सगळ्याला जबाबदार आहे ती पुरुषप्रधान व्यवस्था. स्त्रीच्या विरोधातला अतिशय किळसवाणा, नीच, घृणास्पद क्रूर अत्याचार पुरुषाच्या मनातली तिची जागा तिला दाखवून देण्यासाठी. काहीही झाले तरी सामाजिक सत्तेच्या उतरंडीत मी तुझ्याहून श्रेष्ठच आहे हे दाखवून देण्यासाठी असतो. ज्या क्षणी एखादी स्त्री हवीशी होते त्या क्षणी ती उपलब्ध असणे, नसेल तर काहीही करून ती मिळवणे आणि तिचा नकार असेल तर तिच्यावर अत्याचार करणे. त्यासाठी क्रौर्याचे टोक गाठावे लागले तरी 72. तू स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहेस ही भावना पुरुषाच्या मनात अगदी लहानपणापासून बिंबवली जाते. ती घेऊनच ते वाढतात. शिक्षण, घरातील वातावरण, स्त्रीवादी विचार, संबंधित व्यक्तीची संवेदनशीलता या सगळ्या परिणामी काही थोडके पुरुष या सगळ्यापासून वाचून अपवाद ठरतात खरे, पण बाकी अनेक जण हिंमत नसते म्हणून किंवा संधी मिळत नाही म्हणून साळसूद वावरत असतात. घरी मारहाण करणे, रस्त्यावर छेड काढणे, अश्लील बोलणे, अश्लील क्लिप पाठवणे, अंगचटीला जाणे असे पुरुषार्थ या सगळ्यातूनच येतात. हजारो वर्ष तिला डांबून ठेवले, चूल आणि मूल एवढेच करायला लावले. ती स्त्री आधुनिकतेच्या रेट्यात व्यक्ती म्हणून विकसित होत गेली आहे. तिच्यावर लादलेल्या बेड्या फेकून देत आहे, अडथळ्यांवर मात करत आहे. लिंग, जात, वर्ग या सगळ्याच ठिकाणच्या पुरुषी मक्तेदारीला तिने आव्हान दिले आहे. ते थोपवण्यासाठी, संपवण्यासाठी बलात्कार, क्रौर्य याशिवाय दुसरे कुठले मार्ग पुरुषाकडे असू शकतात? काही वर्षापूर्वी झालेल्या एका पाहणीमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच जास्त भीती कशाची वाटते असा प्रश्न स्त्रियांना विचारला गेला होता. तेव्हा बहुतांश स्त्रियांनी बलात्काराची अशीच उत्तरे दिली होती. मग जीवाच्या भीतीपेक्षाही त्यांना बलात्काराची जास्त भीती वाटत होती. त्यामुळे एकीवर बलात्कार झाला की 100 मुलींचा अवकाश सीमित होत जातो. त्यांच्या मोकळेपणाचे वागणे, बोलणे, वावरणे, उशिरापर्यंत बाहेर असणे यासह अनेक गोष्टींवर बंधने येतात. बलात्कार झाला की यापुढचे सगळे आयुष्य बर्बाद होते अशा कल्पना बिंबवल्या जातात. तिची बेअब्रू होऊ नये म्हणून तिची ओळख लपवली जाते. पण हे सगळे अशाच पद्धतीने का करत राहायचे? मुळात स्त्रीची अब्रू हे कुठलेच काचेचे भांडे नाही. बलात्कार हा त्या व्यक्तिविरोधातील व्यक्तिगत गुन्हा नाही, तर तो पुरुष सत्ताक मानसिकतेचा केलेला राजकीय गुन्हा आहे. हे आपण जोपर्यंत नीट समजून घेत नाही, मुलींच्या मनावर बिंबवत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता खूपच कमी आहे.